नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्यातील चतुर्थ कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन लवकरच शासनाकडे सादर. राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आता मोठी हालचाल सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनाने लक्ष वेधण्यासाठी सविस्तर निवेदन सादर करण्याचा प्रस्ताव पुढे आला असून लवकरच हे निवेदन शासनाकडे दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी. राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून वेतन, सेवा, अटी, पदोन्नती तसेच इतर सुविधांबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व प्रश्नांवर एकत्रित तोडगा काढण्यासाठी कर्मचारी संघटनांकडून पुढाकार घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या निवेदनामध्ये कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या समाविष्ट करून शासनासमोर ठोस भूमिका मांडली जाणार आहे. काय आहेत सर्वांच्या प्रमुख मागण्या? सदर निवेदनामध्ये महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. वेतन व भत्त्यांमध्ये वाढ, सेवा अटींमध्ये सुधारणा, पदोन्नती प्रक्रियेतील अडथळे दूर करणे, कामाच्या ताणात कपात, निवृत्ती व पेन्शन सुविधांमध्ये सुधारणा. या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे दिसून येत आहे. आंदोलनाचा इशारा. कर्मचारी संघटनांकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की जर शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर येत्या काळात आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो. शासनाच्या निर्णयाकडे लक्ष. आता हे निवेदन शासनाकडे सादर झाल्यानंतर त्यावर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.